म्हणजे वात वाढल्यावरती आपल्याला स्पर्शनेंद्रिय म्हणजे जे आपल्याला स्पर्श होतो तो आपल्याला थोडासा कमी जाणवतो. जेव्हा अन्नपचन नीट होत असेल तर आपल्याला कोणतेच त्वचेचे विकार होणार नाहीत आणि जर अन्नपचनच जर व्यवस्थित होणार नसेल तर त्याचा परिणाम हा शरीरावरती, बाहेरच्या त्वचेवरती जाणवतो. 40 वर्षानंतर कसं अन्नपचन वगैरे थोडं मंदावलेलं असतंय. सकाळी नाश्ता न करता डायरेक्ट 10 ते 12 या वेळेत जेवण केलं पाहिजे आणि संध्याकाळी फक्त असं हलकं अन्न घेतलं पाहिजे, म्हणजे उपमा, भाजणीचे थालीपीठ, भाजलेल्या पोह्यांचा चिवडा, मूगडाळ भाजून धिरडे, गहू भाजून दलिया, असा हलका आहार घेतला पाहिजे. आता एखादी व्यक्ती 30 वर्षाची आहे तर त्याला 29 वर्ष एकही आजार झालेला नसतो. त्याला 30व्याच वर्षी जे स्किन डिसीज असतात, जे त्वचारोग असतात ते त्याच वर्षी का निर्माण होतात? दमा आणि त्वचारोग, त्यानंतर संग्रहणी आणि त्वचारोग, मूळव्याध आणि त्वचारोग, हे असे आयुर्वेदानुसार फक्त एकटा डिसीज कधीच निर्माण होत नाही, त्याला अनेक डिसीज लागून ते निर्माण होतात. एखादा त्वचेचा आजार झालेला आहे आणि तो लवकर आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट घेतली नाही, लवकर उपचार घेतले नाहीत तर त्याचं पुढे कन्व्हर्जन हे पांढरे कोड यामध्ये होतं. टीव्ही आणि मोबाईल बघताना जेवण करू नये. आपलं आमाशय हे टीव्ही बघताना एखादा रागाचा किंवा क्रोधाचा, आदळआपट करण्याचा सीन घडला तर आपलं जे आमाशय आहे ना ते संकुचित होतं. ही आहे लीश थेरपी. जिथे अशुद्ध रक्त असेल ती तिथेच लागते. तिला स्वतःचा मेंदू आहे. नमस्कार. द नायला फार्मा प्रस्तुत द व्हाईट कोट डायलॉग्स या आरोग्यविषयक पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण जसे आरोग्यविषयक वेगवेगळे विषय घेऊन या पॉडकास्टमध्ये येत असतो. मंडळी पहा, आपल्या शरीराचा सगळ्यात मोठा अवयव म्हणजे त्वचा आहे आणि त्याचं जवळपास 3 ते 4 किलो वजन असतं. आणि आपली त्वचा ही फक्त आपल्या सौंदर्याचं प्रतीक नाही आहे तर आपल्या आरोग्याचा आरसा आहे. तर त्या संदर्भातच आजचा आपला विषय आहे त्वचेचे विकार आणि आयुर्वेद. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर पल्लवी देव, ज्या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि त्यांचं छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजीनगर या भागात 12वी योजना इथं त्यांचं श्री विश्ववृंदा आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र आहे आणि त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून अनेक आजार बरे केलेले आहेत. तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत त्वचेचे विकार आणि आयुर्वेद. नमस्कार मॅडम. द व्हाईट कोट डायलॉग्स या आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार मॅम. आपण त्वचा विकारांसंदर्भात आज बोलणार आहोत. तर त्वचा म्हणजे नेमकं काय आणि त्वचेचं कार्य कसं चालतं आपल्या शरीरात? आयुर्वेदानुसार मॅम त्वचेचे एकूण 7 प्रकार असतात. 3 ते 4 किलो वजन हे आपल्या पूर्ण शरीरामध्ये त्वचेचे असते. ॲलोपॅथी मॉडर्ननुसार आपण जर बघू, मॉडर्ननुसार त्वचेचे हे 3 लेयर असतात. सर्वात बाहेरचा लेयर हा एक्टोडर्मा, मधला मिझोडर्मा आणि सर्वात आतला एंडोडर्मा. आपली जी बाहेरची जी त्वचा असते ही एक्टोडर्मापासून बनलेली असते. कार्य काय आहे आपल्या त्वचेचं आपल्या शरीरात? त्वचेचं कार्य असं करता येईल की त्वचा हे आयुर्वेदामध्ये स्पर्शनेंद्रिय आहे. जेव्हा आपल्याला शरीरामध्ये वात वगैरे वाढतो त्यानुसार आपल्याला हे त्वचेचं कार्य बिघडलेलं असतं. म्हणजे वात वाढल्यावरती आपल्याला स्पर्शनेंद्रिय म्हणजे जे आपल्याला स्पर्श होतो तो आपल्याला थोडासा कमी जाणवतो. बरोबर. म्हणजे आपल्या जे 5 आपले इंद्रिय आहेत ज्याच्याने आपल्याला सगळं रस, गंध, चव, स्पर्श कळतो त्यातले महत्त्वाचे म्हणजे त्वचा आहे. हो. तर त्वचेमुळे जे म्हणजे त्वचेचे जे विकार आहेत जे आपल्याला होतात त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. पण ह्या त्वचा विकारांमुळे आपल्या आरोग्यावर काही परिणाम होतो का? हो मॅम. कारण जेव्हा आपलं शरीरामधून पोट बिघडलेलं असतं, सर्वात महत्त्वाचं काय, आपलं पोट महत्त्वाचं आहे, अन्नपचन महत्त्वाचं आहे. जेव्हा अन्नपचन नीट होत असेल तर आपल्याला कोणतेच त्वचेचे विकार होणार नाहीत आणि जर अन्नपचनच जर व्यवस्थित होणार नसेल तर त्याचा परिणाम हा शरीरावरती, बाहेरच्या त्वचेवरती जाणवतो. त्वचेवरती एखादा डाग जरी पडला तरी असं समजायचं की शरीर आतमधून बिघडत आहे, की कुठंतरी त्या चयापचय क्रियेमध्ये पण बिघाड होत आहे. बिघाड होतोय असं समजायचं. तर त्वचेचे विकार होण्याची प्रमुख कारणं काय आहेत? त्वचा रोग मॅम बघा, आपला मेनली म्हटलं काय जातं, आपला आहार विहार महत्त्वाचा आहे. आहार विहार म्हणजे काय,
दही अतिप्रमाणात खाणे, दही पोहे एकत्र करून खाणे, दही पोहे खाल्ल्यावरती दूध किंवा चहा पिणे. दूध किंवा चहा पिल्यावरती काय होतं, दही पोहे खाल्ल्यानंतर, तर ते जे आमाचं रूपांतर आहे, म्हणजे काय, ते आंबट पदार्थात त्याचं रूपांतर होतं. म्हणजे दही किंवा दुधाचं रूपांतर हे दह्यामध्ये होतं. मग दह्यामध्ये रूपांतर झाल्यावरती त्याचा आम तयार होतो. आम तयार झाल्यावरती ते टॉक्झिन्स म्हणजे काय, विष, ते दुसऱ्या कोणत्या मार्गाने ते बाहेर पडू शकत नाहीत. मग ते कोणत्या मार्गाने, आपल्या त्वचेच्या मार्गाने ते बाहेर पडणार आहे. मग त्वचारोग किंवा त्वचेसंबंधी इतर आजार निर्माण होतात. बरोबर आहे. म्हणजे बऱ्याच जणांना सवय असते मॅडम, की नाश्ता झाल्यानंतर चहा घेणे किंवा हं. जेवण झाल्यानंतर चहा घेणे. मग हे कितपत योग्य आहे? मॅम, हे अयोग्य आहे. म्हणजे आयुर्वेदानुसार हे अयोग्य आहे. नाही म्हणजे सांगते असं हां. घ्यायला नाही पाहिजे. हं. मग आता आयुर्वेद काय सांगतं, की साधारण आहार कसा असावा? वयोमानाप्रमाणे, ऋतुमानाप्रमाणे असं आयुर्वेद सांगतं. हं. वयोमानानुसार बघा मॅम, 40 वर्षाचा आतला आहार वेगळा असतो आणि 40 वर्षानंतरचा आहार हा वेगळा असतो. 40 वर्षाच्या आतला आपण वरण भात, पोळी भाजी, भाकरी, एखादी फळभाजी असा आहार घेतला पाहिजे. आणि मेनली करून आपण आता इंग्रज काय म्हणायचे, जेवणानंतर ते डेझर्ट घ्यायचे. तर हे आयुर्वेदानुसार चुकीचं आहे. डेझर्ट घ्यायचं असेल तर ते म्हणजे एखादा गोड पदार्थ खायचा असेल तर तो जेवणाआधी खायचा. कारण त्याने जे कफ असतो तो कफ कमी करण्याचा म्हणजे कफ कमी करतो त्याने. आणि जर जेवणानंतर जर आपण आहार घेतला म्हणजे गोड पदार्थ खाल्ला तर कफ वाढवतो. अच्छा, म्हणजे आपल्याकडे ही सिस्टमच आहे, की बऱ्याचदा आपण हे शेवटी खातो गोड. पण हे हं. आयुर्वेद सांगतं, की हे अतिशय चुकीचं आहे. हो. आणि म्हणजे त्याने बरेच जण तर 90% वर लोकं तर चुकीचेच आहार करतायत असं दिसतं याच्यातनं मग. हो. जेवणात सर्वात पहिल्यांदा मधुर रस घेतला पाहिजे आणि सर्वात शेवट हा तिखट नाहीतर तुरट पदार्थांनी झाला पाहिजे. बरं. मला वाटतं आपल्या पॉडकास्टच्या निमित्ताने नक्कीच आपल्या प्रेक्षकांना ही माहिती मिळाली आहे आणि ते फॉलो करतील. मग आता वयोमानाप्रमाणे जसं तुम्ही आत्ता म्हणालात, की म्हणजे 40 वयापर्यंत आणि त्याच्या पुढे वेगळा आहार असतो. मग हा वयोमानाप्रमाणे आहार वेगळा असतो. तसं ऋतू पण आपल्याकडे बदलतात. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा त्याप्रमाणे आपली चयापचय क्रियासुद्धा त्याच्यात बदल होत असतो. तर मग ऋतुमानाप्रमाणे आहार कसा असावा? 40 नंतरचा आहार हा वेगळा असतो. 40 वर्षानंतर कसं अन्नपचन वगैरे थोडं मंदावलेलं असतंय. तर त्या 40 वर्षानंतर सकाळी नाश्ता न करता डायरेक्ट 10 ते 12 या वेळेत जेवण केलं पाहिजे. संध्याकाळचं जेवण माणसाने एकभुक्त राहिलं पाहिजे. एकभुक्त याचा अर्थ असा होतो, की एकच टाईम सकाळी जेवण केलं पाहिजे आणि संध्याकाळी फक्त असं हलकं अन्न घेतलं पाहिजे. म्हणजे उपमा, भाजणीचे थालीपीठ, भाजलेल्या पोह्यांचा चिवडा, मूग डाळ भाजून धिरडे, गहू भाजून दलिया असा हलका आहार घेतला पाहिजे. पदार्थ भाजून का घ्यायचे? म्हणजे आपण डायरेक्ट डाळ दळून जे धिरडे वगैरे करतो ते आयुर्वेदानुसार म्हणजे योग्य नाहीये का मग? नाही मॅम, ते आयुर्वेदानुसार योग्य नाहीये. आपण भाजून याच्यासाठी घेतो कारण ते अन्न लघु होतं. लघु म्हणजे हलकं होतं आणि ते पचनासाठी म्हणजे योग्य होतं. ते पचायला सोपं पचायला होतं. सोपं होतं. मग आता जसं आपण वयोमानाप्रमाणे आपण आहार घेतला पाहिजे, तसं आपल्याकडे ऋतू पण बदलतात. मग ऋतू हो. बदलानुसार आपल्या चयापचयामध्ये सुद्धा बदल होतो. हो. मग ऋतुमानाप्रमाणे आहार कसा असावा? आता मॅम बघा, आता ग्रीष्म ऋतूत आंबा हा ग्रीष्म ऋतूतच का सांगितलेला आहे? कारण तो मधुर आहे आणि तो पचण्यासाठी हलका असतो. पण आता लोकं काय करतात, डिसेंबरपासून आंबा यायला सुरुवात होतो. तो डिसेंबरपासून घेतात आणि आतापर्यंत पावसाळा आलेला आहे, तरीही लोकं आंबा खातात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट त्याच्या शरीरावर होतो आणि शरीरावरती इफेक्ट झाला म्हणजे आमाशय हे बिघड होणार आहे आणि आमाशयात बिघड झाला की तो त्वचेवरती निर्माण होणार आहे. आता जसं आहारांशी आपले त्वचारोग खूप निगडीत आहेत. तर बऱ्याच वेळेला म्हणजे सगळे जनसामान्यांना असं वाटतं, की त्वचारोग आणि ॲलर्जी हे एकच असतात. पण ते खरंच एक असतात का वेगळे-वेगळे आहेत? मॅम बघा, आता आपलं शरीर हे सगळं आहारावरती डिपेंड असते. आता एखादी व्यक्ती 30 वर्षाची आहे, तर त्याला 29 वर्ष एकही आजार झालेला नसतो. त्याला 30व्याच वर्षी जे स्किन डिसीज असतात, जे त्वचारोग असतात, ते त्याच वर्षी का निर्माण होतात? कारण असं आहे, की जे
ते त्याचं विरुद्ध आहार आहे, ते त्याचं शरीर जे बिघडलेलं आहे, शरीर जे आतून बिघडलेलं आहे, तर त्याचे जे काही टॉक्झिन्स असतात, जे विष तयार झालेलं असतं, ते तेव्हा निर्माण होतं. आणि ॲलर्जी आणि त्वचारोग हे एकच आहे आणि आपण त्याची ट्रीटमेंट पण एका यानेच करू शकतो. अच्छा, म्हणजे ॲलर्जी आणि त्वचारोग वेगळं नाही आहे, म्हणजे ॲलर्जी हा त्वचारोगाचाच एक भाग आहे. हो. मॅम बघा, आता एखादे पेशंट असतात त्यांना दमा झालेला असतो. तर दमा ज्यांना होतो ते इतर पॅथीची जी औषधं घेतात, इतर पॅथीची औषधं घेऊन ते तिथेच दाबले जातात. तर ते विष बाहेर पडू शकत नाही आणि ते वायवीय विष असतात. मग वायवीय विष ते स्पर्शनेंद्रियाद्वारे ते बाहेर पडतात. मग आता एखाद्याला दमा झालेला आहे. दमा झाल्यावरती ते सगळे ते विरुद्ध आहार वगैरे केल्यावरती शरीराबाहेर ते टॉक्झिन्स बाहेर पडतात. मग आता हे बघा, दमा आणि त्वचारोग हे खूप कॉमन आढळतील. त्यानंतर संग्रहणी आणि त्वचारोग, मूळव्याध आणि त्वचारोग हे असे आयुर्वेदानुसार फक्त एकटा डिसीज कधीच निर्माण होत नाही. त्याला अनेक डिसीज लागून ते निर्माण होतात. म्हणजे एकमेकांशी हे संबंधित गोष्टी असतात. हो मॅम. म्हणजे त्याच्या मुळाशी जाऊन काम केलं पाहिजे. हो. मॅडम, आता हल्ली सगळ्याच स्त्रिया, मुली ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतात, हेअर डाय वेगवेगळे वापरले जातात, क्रीम्स वापरले जातात. तर याचा काही वाईट परिणाम स्किनवर होतो का? तर त्यासाठी काय केलं पाहिजे? हो मॅम, त्याचा परिणाम वाईट स्किनवरती होऊ शकतो. जे आपण प्रॉडक्ट्स वापरतो ते कोणत्या कंपनीचे आहे, त्याच्यात कंटेंट काय दिलेले आहे, हे सगळं बघून ते वापरलं पाहिजे. आणि जेव्हा स्त्रियांना मासिक रजप्रवृत्ती होते, तर तेव्हाही काळजी घेतली पाहिजे. त्या काळात काळजी घेताना आहार आपला व्यवस्थित पाहिजे. त्यानंतर खाली आयुर्वेदानुसार असं म्हटलेलं जातं, की ग्रंथांमध्ये पण आहे, की खाली चटईवर झोपलं पाहिजे. चटईवरती झोपल्याने वात वगैरे कमी होणार आहे. त्यानंतर एसी त्या काळात वापरला नाही गेला पाहिजे. लघु अन्न खाल्लं पाहिजे. मी तर तुम्हाला आता आहाराबद्दल सांगितलं. आहार कसा पाहिजे आपला? एकदम लघु, हलका आहार पाहिजे. म्हणजे कमी आणि हलका. हां, कमी आणि थोडक्यात हलका असा आहार घेतला पाहिजे. आणि जे पिरियड्समध्ये उड्या मारणं वगैरे हे असं बंद केलं पाहिजे. हे टाळलं हे पाहिजे. टाळलं पाहिजे. आता आपण थोडंसं त्वचाविकारांकडे येऊया. हं. एक साधारण आपण फार पूर्वीपासून काही असे विशिष्ट असे मोठे आजार मानतो त्वचेचे, जे सगळ्यांना माहिती आहेत. त्यामध्ये येतो कुष्ठरोग, येतो पांढरे डाग किंवा कोड. मग हे सगळे आजार एकच आहेत, त्वचारोगच आहेत का, वेगळे वेगळे आहेत? आणि त्यासाठी आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत? आयुर्वेदानुसार मॅम ते कुष्ठव्याधीमध्ये येतात. कुष्ठव्याधीमध्ये जेवढे आपले त्वचारोग असतात, कुष्ठरोगाचे एकूण 18 प्रकार आहेत. तर 18 प्रकारांमध्ये हे प्रत्येक वेगवेगळे प्रकार आहेत. आणि मॉडर्ननुसार कुष्ठ म्हणजे लेप्रसी असा त्याचा अर्थ होतो. त्याचा आणि याचा संबंध पूर्णपणे वेगवेगळा आहे. आणि जे पांढरे डाग आहेत, पांढरे डाग म्हणजे एखादा आता आजार झालेला आहे, एखादा त्वचेचा आजार झालेला आहे आणि तो लवकर आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट घेतली नाही, लवकर उपचार घेतले नाहीत, तर त्याचं पुढे कन्व्हर्जन हे पांढरे कोड यामध्ये होतं. आत्ता तुम्ही मगाशी म्हणालात लेप्रसी, हे आपल्या मॉडर्न सायन्सप्रमाणे नाव आहे. त्याला आपण मराठीत कुष्ठरोगच म्हणतो ना? हो. मग तिथं हा एकच आजार म्हणून म्हणजे धरला जातो का मग मॉडर्न सायन्समध्ये? आणि इकडे आपण 18 प्रकार त्याचे बघतो का? म्हणजे मला ते थोडंसं इलॅबोरेट करून सांगितलं तर बरं होईल. हो मॅम. ॲलोपॅथीनुसार लेप्रसी हा एकच कुष्ठरोग आहे. पण आयुर्वेदानुसार आपण बघितलं तर ते 18 प्रकारांमध्ये येतं. म्हणजे त्याच्यामध्ये अजून त्याचे कुष्ठरोगाचे प्रकार बघितले जातात आयुर्वेदानुसार. मॅडम, एक त्वचेचा एक विकार आहे, तो म्हणजे खूप त्याचा त्रास होतो लोकांना झाल्यानंतर, त्याला नागिण आजार असं म्हणतात. तर त्या त्वचा विकाराविषयी थोडंसं आम्हाला माहिती सांगावी. नागिन मॅम बघा, आता 25 वर्षानंतर जर नागिन होत असेल तर अशा रुग्णांनी HIV किंवा एड्स ही तपासणी केली पाहिजे आणि ती करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काळ्या कलरचे फोड येतात. तर आता जनरली वाटतं की नागिन झालेली आहे, ते अंगावरती काढत जातात. पण कुठेतरी ह्या चाचण्या करणं गरजेचं आहे. आणि जर असं नॉर्मली नागिन झाली असेल तर त्याला फक्त पांढरे फोड येतात
आणि ते लवकर क्युअर होऊ शकतात. पण HIV आणि एड्स असं जे तुम्ही आता सांगितलं त्याचा आणि नागिन होण्याचा आजार होण्याचा काय संबंध येतो? त्याचं बघा मॅम, त्याचे जे काही व्हायरस असतात, काही विषाणू असतात, ते उष्णता निर्माण होतात शरीरामध्ये आणि उष्णता निर्माण झाल्याने शरीरावरती ते फोड येतात. त्याला आपण नागिन आजार असं म्हणतो. हं. मग नागिन आजारावर काय उपचार आहेत आयुर्वेदामध्ये? तो न बरा होऊ शकतो का? हो मॅम, नागिन आजार जर त्याच्यावरती वेळेतच जर ट्रीटमेंट केली, तर तो आजार बरा होऊ शकतो. आता आपण ही दुर्वा बघतोय. दुर्वा ही नागिन आजारावरती खूप गुणकारी आहे. दुर्वा आणि तांदूळ दोघं एकत्र करून त्याचं वाटण करून नागिनीचे जे काठ असे कडे आहेत, त्या कडावरती त्याचा लेप केल्याने त्याचं दाह शमन होतं. ती जी आग निर्माण होते, आग कमी करण्याचं ते कार्य केलं जातं. म्हणजे हा आपण घरगुती उपचार करू शकतो नागिनसाठी. हो. आणि आयुर्वेदानुसार काय उपचार आहेत त्याच्यावर? आयुर्वेदानुसार आपण त्याच्यावरती लीच थेरपी करू शकतो. म्हणजे त्यानंतर अजून एक दुर्वाचं सांगितलं ते एक करू शकतो. म्हणजे हेच त्याच्यावर आणि काही औषधोपचार हां, असतील. काही औषधोपचार आहेत. आणि औषधोपचार जवळपासच्या वैद्याकडे जाऊन हां, म्हणजे अ, वैद्यकीय हां, सल्ल्यानुसारच वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधं केलेलंच घेतली बेटर पाहिजे. राहतं. बरोबर. तर त्वचा विकार हे सगळेच संसर्गजन्य आजार असतात का? नाही मॅम, सगळे संसर्गजन्य आजार नाहीयेत. मग कोणते कोणते त्याच्यातले संसर्गजन्य आहे? नाही मॅम, पण काही स्पेसिफिक आजार असतात. बरं, ते कोणते? त्याच्यामध्ये खरूज. जर एखाद्याला खरूज घरात झाली, तर मागच्या काळात असं म्हटलं जायचं, की ती पूर्ण गावाला खरूज होते. इतकं म्हणजे ते पसरतो तो आजार. हां, इतका असे पसरणार आहे. अजून कोणते कोणते आहेत? त्यानंतर एखाद्याच्या केसामध्ये जर उवालिखा झालेल्या असतील, तर ते पण प्रमाण असं पसरत जातं. जेव्हा आपल्या शरीरामध्ये हीट निर्माण झालेली असते, उष्णता, त्यानंतर असं गरमीमुळे वगैरे शरीरामध्ये जर कृमी निर्माण झालेले असतील, तर ते पण आपल्या केसांमध्ये कृमी आहेत याची लक्षणं ते जाणवतं. अच्छा, म्हणजे केसांमध्ये ज्या उवालिखा असतात त्याला आपण कृमी म्हणतो. म्हणजे तुमच्या हं. पोटात पण अशा काहीतरी कृमी असल्या पाहिजे हे त्याचं दर्शक आहे. हो मॅम. आता अजून संसर्गजन्यामध्ये मला वाटतं कांजण्या हा पण आजार येतो. हो मॅम, कांजण्या पण आजार येईल. तर कांजण्या हा आजार झाल्यानंतर आहे ना मॅडम त्याला जो पिरियड जातो 20, 21, 22 किंवा महिनाभराचा, नंतर असं खपल्या निघाल्यानंतर ना त्याचे असे काळे डाग पडतात. हं. तर ते डाग जाण्यासाठी आयुर्वेदामध्ये काय उपाय आहेत? आणि एकंदरीत कांजण्यासाठी सुद्धा काय उपाय आहेत? मॅम, जे काळे डाग येतात त्याच्यावरती आपण आमलकी चूर्ण लावू शकतो. आमलकी चूर्ण लावल्याने ते पूर्णपणे 100% काळे डाग जातात. म्हणजे हे घरच्या घरी आपण करू शकतो. घरच्या घरी आपण करू शकतो. मग त्वचेचे काही जे आजार असे आहेत, की ज्यामुळे लोकांना थोडं समाजात जाणं थोडं कमीपणाचं वाटतं. तर म्हणजे त्वचा रोग आणि मानसिकता आपल्या माणसांची, तर याचा काय संबंध आहे? त्वचारोग आणि मानसिक विकार मॅम, याचा खूप जवळचा संबंध आहे. कारण की हे बघा आता, जर आपलं पोट बिघडलेलं आहे, सगळं आपल्याला आजार कुठून लागतात? पोटापासूनच लागतात. आणि आपण आता बघा, टीव्ही किंवा मोबाईल बघताना आताची जनरेशन कशी आहे? जेवताना टीव्ही किंवा मोबाईल बघते. तर जे टीव्हीमध्ये, सीरियलमध्ये जे दाखवतं, जे सीन समोर घडतात, त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो. म्हणून म्हटलं जातं, की टीव्ही आणि मोबाईल बघताना जेवण करू नये. आपलं आमाशय हे टीव्ही बघताना एखादा रागाचा किंवा क्रोधाचा, आदळआपट करण्याचा सीन घडला, तर आपलं जे आमाशय आहे ना, ते संकुचित होतं आणि जेव्हा आपलं आमाशय संकुचित झालं, तर ते 3 तास परत ओपन होत नाही आणि 3 तास ओपन झालं नाही, तर ते पुढे अन्न पचनाची जी क्रिया आहे, ती उशिरा घडते आणि त्यानुसार अजीर्ण, इतर असे अग्निमांद्य, इतर असे आजार निर्माण होतात. अच्छा, म्हणजे आपण घराघरात फक्त म्हटलं जातं, की टीव्ही बघताना आणि मोबाईल बघताना जेवण करू नये. पण त्याचं नेमकं कारण काय आहे? हे ह्या निमित्ताने कळलं खरं तर. त्यामुळे खरंच बघून जेवण करू नये टीव्ही हं. बघत. मॅडम आता आपण त्वचाविकारांमध्ये बरेचसे त्वचाविकारांविषयी माहिती घेतली. मग हे सगळे त्वचाविकार आयुर्वेदाप्रमाणे पूर्णपणे बरे होऊ शकतात का?
कारण ज्याला तो विकार होतो ना त्याला पहिला ती भीती असते, तो प्रश्न पडतो. हो मॅम, ते पूर्णपणे बरे होऊ शकतात, पण त्याच्यासाठी काही काळजी घेतली पाहिजे. जसं की आपला आहार मी सांगितल्याप्रमाणे तसा आपला आहार झाला पाहिजे. त्यानंतर फिरताना म्हणजे विहार पण झोपेचा टाईम आहे आपला आयुर्वेदानुसार रात्री 10च्या पुढे जागरण नाही केलं पाहिजे. 10 ते 2 ही झोप आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे. तो पित्त कमी करण्यासाठी तो कालावधी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून 10 ते 2 ही झोप गरजेची आहे आणि आयुर्वेदानुसार असं म्हटलं जातं, की ब्राह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय? सकाळी 5:30 ते 6 म्हणजे काय सूर्योदयाच्या पूर्वी उठलं पाहिजे. मग त्यानंतर योगासनं, अं, इतर आयुर्वेदानुसार आपला आहार-विहार सगळा झाला पाहिजे. पण काही आजार असे आहेत जसं आपण कोड म्हणतो, पांढरं कोड आहे, सोरायसिस सुद्धा हा एक आजार आहे. तर मग हे आजार बरे होतात मॅडम? हो मॅम. त्याच्यावरती बघा आपण पंचकर्म करू शकतो. पंचकर्म केल्याने आजार 100% बरे होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यासोबत आपलं आहार-विहार, पथ्य सगळं महत्त्वाचं आहे. पंचकर्मामध्ये बघा आता आपण वमन करू शकतो. वमन म्हणजे काय? म्हणजे वमनाद्वारे कफ बाहेर पडण्याचं कार्य होतं. वमन म्हणजे औषधी द्रव्य देऊन ते उलटीद्वारे ते बाहेर काढले जातात. त्यानंतर विरेचन दिलं जातं. विरेचन म्हणजे काय? त्याद्वारे पित्त बाहेर पडतं. रक्तमोक्षण, रक्तमोक्षणाद्वारे तिथे जे अशुद्ध रक्त जमा झालेलं आहे, तर अशुद्ध रक्त बाहेर काढण्याचं तिथे कार्य केलं जातं. मग आपण सिरावेत किंवा जलोका हे लावून आपण तिथलं अशुद्ध रक्त आपण बाहेर काढू शकतो. सिरावेत म्हणजे तिथे जी सिरा आहे तिला प्रिक करून ते तिथं अशुद्ध रक्त तिथे बाहेर काढलं जातं. नाहीतर मग जलोका लावली जाते. जलोका म्हणजे काय? जलोका म्हणजे मॅम ब्लीच थेरपी. त्वचा रोगामध्ये पंचकर्म हे खूप उपयोगाचं आहे. म्हणजे सगळेच त्वचारोग हे पंचकर्मावरती डिपेंड आहेत. बर. जसं वमन, विरेचन, नस्य, बस्ती, रक्तमोक्षण हे जे केल्याने ते आयुर्वेदानुसार जेवढे आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स जमा झालेले आहेत, जे विषद्रव्य जमा झालेली आहे, ते बाहेर काढण्याचं कार्य ह्या पंचकर्माद्वारे केलं जातं. त्यानंतर शमन उपचार म्हणून आपण इतर आयुर्वेदिक औषधी देतो. आणि ह्या प्रत्येक आजारावर पूर्ण पंचकर्म केले जातात की त्यातले काही कर्म असतील ते केले तरी त्यांना फरक पडतो? म्हणजे फक्त बस्ती केली आणि विरेचन केलं किंवा वमन केलं तरी होतं का? सगळे पंचकर्म जेवढे आहेत तुमची 5ही कर्म ती केले तर जास्त प्रभावी ठरतात? पेशंटची प्रकृती बघून मॅम ते ठरवलं जातं. म्हणजे वात प्रकृती असेल तर बस्ती दिली जाते. कफ प्रकृती असेल तर वमन केलं जातं आणि पित्त प्रकृती असेल तर विरेचन दिलं जातं. अजून तुम्ही रक्तमोक्षणाबद्दल बोललात, हं. तर ते कशा पद्धतीने करतात? रक्तमोक्षण मॅम हे वात, पित्त, कफ तिन्ही प्रकृतीच्या व्यक्तींना चालू शकतं. त्याची पद्धत कशी असते? रक्तमोक्षण बघा मॅम आता सिरावेद म्हटलं तर आपण व्हेनद्वारे ते काढलं जातं आणि लीच थेरपी म्हणजे सिरावेद केल्याने रुग्णाला कळतं, की हां, आपल्या शरीरातून रक्त काढतायत. पण जलोका अशी थेरपी आहे, त्याद्वारे ते कळत नाही. रक्तमोक्षण जलोकेचं जे रक्तमोक्षण होतं ते पेशंटला समजून येत नाही. ती आपोआप लागते आणि तिचं पोट भरलं की ती आपोआप सोडून देते. ती एका वेळेला 5 ते 10 ml ती रक्त घेते. अच्छा, जलोकालाच आपण लीच थेरपी म्हणतो. हो मॅम. ही आहे लीच थेरपी. याला जलोकावचरण असं म्हटलं जातं. ही आपोआप आपल्या शरीरात म्हणजे जिथे अशुद्ध रक्त असेल ती तिथेच लागते आणि तिला स्वतःचा मेंदू आहे. बरं. तिला स्वतःचा ब्रेन असल्यामुळे कुठे लागायचं आणि कुठे सोडायचं हे ती तिचं कार्य करते. तर ती ठरवते, ती ती शोधते ठरवते. बरोबर. हं. आणि एखादा भाग तिथे अशुद्ध रक्त जमा झालेलं असेल, ती त्याच भागी लागणार आहे. इतर जिथे अशुद्ध रक्त नाहीये, तिथे ते त्या भागात लागणार नाहीये. भगवान धन्वंतरीच्या हातात पण एका हातात याचा अमृताचा कलश आहे आणि एका हातात खाली जलोका धरलेली आहे. म्हणजे भगवान धन्वंतरीने पण सांगितलेलं आहे, की ते अमृता समान आहे. म्हणजे खूप महत्त्वाचं कार्य जलोका करते हो ह्या मॅम. थेरपीमध्ये. तर आपण आतापर्यंत ह्या उपचार पद्धती बघितल्या आयुर्वेदानुसार, की पंचकर्म केलं पाहिजे,
त्याच्यामध्ये जेलोका थेरपी म्हणजे लीच थेरपी ही अतिशय महत्त्वाची ठरते. पण काही जणांचं असं असतं की आम्हाला थोडेसे घरगुती उपाय काही समजले तर आम्हाला ते करणं सुरुवातीला सोपं जातं. म्हणजे त्यांनी त्वचा रोगाच्या कुठल्या स्टेजपर्यंत ते घरगुती उपाय करू शकतात, ते कोणते असतात आणि मग कुठल्या स्टेजला त्यांना डॉक्टरकडे जाणं हे क्रमप्राप्तच आहे, याबाबत सांगा? काही कंडिशनमध्ये मॅम बघा, जर सुरुवात झालेली असेल, सुरुवात जेव्हा होते तर तेव्हा हे आपल्या सगळीकडे अवेलेबल असते. प्रत्येक 1-2 घरं सोडून अवेलेबल आपल्याला होईल. याला कडुनिंब असं म्हणतात. कडुनिंबाचं हे पान, याचा काढा म्हणजे याचा रस काढायचा. याचा रस काढून 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ 21 दिवस घ्यायचा. पोटात घ्यायचा, पोटातून घ्यायचा. 21 दिवस घेतल्यावरती 80 ते 90% कोणताही स्किन डिसीज असेल, कोणताही त्वचा रोग असेल, तर तो बरा होतो. म्हणजे एकूण 42 वेळा हे घेतलं गेलं पाहिजे. आणि ज्यांना सोरायसिस असेल, सोरायसिसवाल्या पेशंटने अंघोळीच्या पाण्यात याचं चूर्ण किंवा याचा रस किंवा ही पानं अशी नुसती टाकून दिली आणि याने अंघोळ जरी केली तरी त्याचा सोरायसिस हा थोड्याफार प्रमाणात का होईना बरा होऊ शकतो. म्हणजे सपोर्ट मिळतो तो बरा होण्यासाठी. अजून अजून असे कोणते कोणते उपचार आहेत? याला मॅम गुडुची असं म्हटलं जातं. ही कडुनिंबाच्या झाडावरती आपल्याला जास्त करून भेटेल आणि कडुनिंबाच्या झाडावरची ही गुडुची म्हणजे याला अमृता असं म्हटलं जातं. अमृत आणि हे अमृते समान म्हणजे कार्य करणारी आहे. अमृताचा दर्जा दिलाय म्हणजे ती इतकी महत्त्वपूर्ण भूमिका निभावते आपल्याला घरगुती उपचारामध्ये. कशी वापरायची पण मॅडम? ही हिचं चूर्ण आपल्याला गुडुची म्हणून मार्केटमध्ये अवेलेबल होईल. ते गुडुची चूर्ण किंवा मग ही जी आपल्याला काडी अवेलेबल झाली तर हिचा काढा करून आपण सकाळ संध्याकाळ 2 वेळा घेऊ शकतो. यांनी कोणत्याही प्रकारचे कुष्ठरोग असो किंवा इतर प्रकारचे जे वातासंबंधी जे कुष्ठरोग असतील ते बरे होण्यास मदत होईल. आणि अजून अजून काही वनस्पती तुम्ही इथे आणलेल्या आहेत, त्याविषयी पण आम्हाला सांगा. मॅम, याला हिरडा किंवा याला बाळ हिरडा असं म्हटलं जातं. हिरडा आणि बाळ हिरडा जर पाव चमचा जर घेतला तर कोणत्याही बालकाचे जे स्किन डिसीज असतील म्हणजे बालकाला झालेले 1 ते 6 महिन्याच्या मधले बालक असं औषध घेऊ शकत नसेल, मातेने जेव्हा विरुद्ध आहार विहार केलेला असेल तेव्हा ते मातेद्वारे ते बालकाला उत्पन्न होतात. त्वचा ही आईच्या उदरात असताना मांस धातूपासून ती बनलेली असते. मग जेव्हा आई विरुद्ध आहार करते तर तेव्हा बालकाचा मांस धातू हा बिघडलेला असतो. मग त्याचे जे बालकाची पण त्वचा निघणे असे आपल्याला आता थोडी वरची सोलवटलेली असते काही काही वेळेला बालकांची त्वचा. तर ते माता जेव्हा विरुद्ध आहार विहार करते तर त्यामुळे झालेले असतात. मग हे औषध आपण मातेला गर्भिणी अवस्थेत देता येत नाही आणि त्यानंतर आपण जेव्हा बालक दूध प्राशन करतो मातेचं तर तेव्हा मातेला आपण पाव चमचा हरितकी चूर्ण रात्री झोपताना गरम पाण्यासोबत दिलं पाहिजे. तर त्याने बऱ्यापैकी हे जे बालकाला झालेले जे व्याधी आहेत, स्किन डिसीज आहे, ते कमी होण्यास मदत होते. ते हरितकी आईला द्यायचं. आणि हे बाळ हिरडा आणि हिरड्याचं चूर्ण बाळाला चाटवायचं का मग मधातनं थोडं थोडं? नाही मॅम, आईला हरितकी चूर्ण द्यायचं आणि बाळ हिरडा, याला बाळ हिरडा असं म्हटलं जातं. याचे 2 वेढे उगाळून मातेचं दूध टाकून ते बालकाला साठवलं गेलं पाहिजे. म्हणजे बाळगुटीसारखं हे उगाळून दिलं गेलं पाहिजे. मॅडम, हे झाले घरगुती उपचार. जेवढं आपल्याला शक्य होतं सुरुवातीला सिम्पटम्स काही वाटायला लागले तर आपण हे घेऊ शकतो. पण हे घरगुती उपचार कुठपर्यंत केले पाहिजे? म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की बरेच जण मग डॉक्टरकडे जाणं टाळतात आणि मग त्यामुळे तोपर्यंत त्यांचा त्वचा विकार जो आहे तो खूप वाढलेला असतो. तर हे घरगुती उपचार कुठल्या स्टेजपर्यंत केले पाहिजे आणि मग त्यांनी नाही आता हे वाढतंय आणि आता आपण डॉक्टरकडे गेलंच पाहिजे, अशी स्टेज कोणती? हे बघा मॅम, आपल्याला शरीरावरती थोडा जरी चट्टा दिसला की त्या क्षणी लगेच डॉक्टरकडे जाऊन दाखवलं पाहिजे. तर मग डॉक्टर त्यानुसार ट्रीटमेंट, त्याची प्रकृती, त्याचं नाडी परीक्षण हे सगळं बघून पुढे ट्रीटमेंट ठरवतात. आणि प्रिकॉशन्स म्हणून हे आपल्याला आजार, त्वचारोग होऊच नये म्हणून आपण ही काळजी घेतली पाहिजे. मग त्यामध्ये घरगुती उपचार आले, हे सगळंच आलं.
आपला आहार विहार हे सगळं चालू. आणि थोडं जरी आपल्याला पोट बिघडलेलं असेल हे असं जाणवलं की त्या क्षणी एरंडेल घेतलं पाहिजे. महिन्यातून एकदा तरी डेली म्हणजे महिन्यातून एकदा तरी एरंडेल घेणं गरजेचं आहे. आता मागच्या काळी लोक काय म्हणायची, एरंडेल प्या. तर मग ते आपल्याला वाटायचं हे काय असंच सांगतात. पण त्याचं आता जर आपण महत्त्व बघतोय तर ते खऱ्या अर्थाने त्याचं महत्त्व आता आपल्याला जाणवतंय. कसं घेतलं पाहिजे मॅडम एरंडेल तेल? महिन्यातून एकदा गरम पाण्यासोबत किंवा दुधासोबत रात्री झोपताना घेतलं पाहिजे. किती ml? आता लहान बालकाला म्हणजे साधारण 12 वर्षाच्या मुलापर्यंत द्यायचं असेल तर किती ml द्यावं आणि मोठ्या माणसांनी किती ml घेतलं पाहिजे? जे लहान बालक असतील, जे 18 वर्षाच्या आत असतील, तर त्यांना आपण अर्धा चमचा दिलं पाहिजे आणि जे मोठे असतील त्यांना 5 ते 10 ml दिलं पाहिजे. म्हणजे त्यांचं पोट साफ होईल एवढ्या मात्रेत दिलं पाहिजे. म्हणजे थोडं कमी जास्त झालं तरी काही फारसा फरक पडत नाही. नाही, जास्त काही फारसा फरक पडत नाही, पण पोट साफ झालं पाहिजे त्याने. म्हणजे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार त्यांनी मग नंतर ठरवलं पाहिजे की आपण किती डोस घेतल्यावर आपल्याला फरक जाणवतोय. ते ऑब्झर्वेशन त्यांनी ठेवलं पाहिजे. पण महिन्यातून एकदा घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय असो किंवा नसो तुम्ही महिन्यातनं एकदा एरंडेल तेल घ्या असा तुमचा सल्ला आहे. पल्लवी मॅडम, आपण त्वचेचे विकार आणि आयुर्वेद या संबंधात आम्हाला खूप छान माहिती दिली आहे, सविस्तरपणे माहिती दिली, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. थँक्यू मॅम. मंडळी, आज आपण आयुर्वेद आणि त्वचेचे विकार या संदर्भात काय उपाय केले पाहिजे, त्याची प्रमुख कारणं काय आहेत, त्याच्यावर काय उपचार घरगुती आणि डॉक्टरकडचे कसे केले पाहिजे ह्याविषयी माहिती घेतली. आणि घाबरू नका, त्वचा विकार हा पूर्णपणे बरा होऊ शकतो ही खात्रीसुद्धा आपल्याला मॅडमकडनं मिळालेली आहे. तर आजच्या या पॉडकास्टमधनं तुम्हाला हे जे ज्ञान मिळालेलं आहे त्याचा नक्की इम्प्लिमेंट करा. आणि घराघरांमध्ये त्वचा विकारांचे हल्ली आपण लहान मुलांपासून बघतोय, तर हा एपिसोड तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल. तर हे यासाठी आपल्याला काहीच नाही, फक्त एक जस्ट क्लिक करायचं आणि शेअर बटनवर करून आपल्याला ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तर हा एक पुण्याचा भाग आहे आणि तो आपण सगळेजण करणार याची मला पूर्ण खात्री आहे. आपण जो आमच्या द व्हाईट कोट डायलॉग्स या पॉडकास्टला जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले खरंच मनापासून धन्यवाद देते. आणि असे नवीन नवीन आम्ही विषय घेऊन नायला फार्मा आपल्यासाठी घेऊन आलेला आहे. द व्हाईट कोट डायलॉग्स हा पॉडकास्ट खास आपल्या आरोग्यविषयक कार्यक्रमांसाठीच आहे. तुम्हालाही अशा काही समस्या असतील ज्या तुम्ही शेअर करू शकत नसाल, पण तुम्हाला आमच्याकडनं मार्गदर्शन पाहिजे, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तो विषय नक्की टाका. आम्ही तो घेण्याचा प्रयत्न करू, तज्ज्ञांचं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवू. आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही मी आवर्जून सांगेन, कारण हे सगळ्यांसाठीच अतिशय महत्त्वाचं आणि उपयुक्त असं आहे. आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.